बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। फडणवीसांच्या वजनानं बाबरी पडली असेल, फडणवीस बाबरी मशिदीवर चढले असतील आणि त्यांच्या वजनानं बाबरी पडली असेल असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावलाय। भाजपकडून प्रभू श्रीरामालाच आता निवडणुकीला उभं करण्याचं बाकी आहे। एवढे प्रभू रामाच्या नावावर राजकारण सुरू असल्याची घणाघाती टीका उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी केली। तर राम मंदिराच्या निमंत्रणावरून विखारी टीका करणाऱ्या उबाठा गटाला प्रभू श्रीराम शाप देतील आणि त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल असं प्रत्युत्तर आमदार नितेश राणे यांनी दिलं। मवियामध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नसल्याचं उबाठा गटाचे खासदार राऊतांनी केलं। आमच्यात चांगला समन्वय असून जागांचं वाटप मेरिटनुसार होईल, जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र आधीपासून ठरल्याचं राऊत म्हणाले। तर काँग्रेस उबाठा गटाला फक्त 5 जागा द्यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट राणेंनी केला। अयोध्येत राम मंदिर होणं ही आनंदाची बाब आहे, मात्र हा राजकीय इव्हेंट होऊ नये असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। अयोध्येत जाण्यासाठी मला निमंत्रणाची गरज नसून कधीही जाऊन रामललाचं दर्शन घेणार असल्याचं ठाकरे म्हणाले। यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला, मीच सर्व काही केलं अशी फुशारकी मारू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी श्रेयवादावरून टीकास्त्र डागलं। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुतीचे मेळावे होणार आहेत। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा होणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार असून त्यानंतर दिल्लीतील वरिष्ठ जागा वाटपाला हिरवा कंदील देणार आहेत। लोकसभेची जिंकलेली जागा त्या पक्षाला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 2000 कोटींचा निधी देणार आहे। ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र विकास योजना राबवण्यात येणार आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हा मोठा निर्णय घेतला। पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी हजारो समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देणार असल्याचं चित्र निर्माण झालंय। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन असं वाघेरे म्हणाले। मुंबईतील करदात्यांना दिलासा मिळालाय। चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। करदात्यांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी प्रत्यक्ष मालमत्ता कराच्या बिलांमध्ये केवळ देय रकमेचा उल्लेख केला जाईल असा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रातील 7वी आणि मुंबईला जोडणारी 5वी हायस्पीड वंदे भारत ट्रेन जालना मुंबई मार्गावर धावणार आहे। या ट्रेनचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे अयोध्या येथून करण्यात आलं। त्यानंतर 1 जानेवारीपासून ही ट्रेन आता प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल। आठवड्यातून 6 दिवस वंदे भारत ट्रेन धावणार आहे। या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड आणि नाशिक, ठाणे असे 4 थांबे असतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे स्टेशनवर राडा झाल्याचा प्रकार समोर आला। या ठिकाणी भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते भिडले। वंदे भारत एक्सप्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवरून या ठिकाणी वाद निर्माण झाला। निमंत्रण पत्रिकेत खासदार इम्तियाज जलील यांचं नाव उशिराने टाकण्यात आलं। त्यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी तिथं आलेल्या भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला, त्यामुळे वातावरण तापलं। नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन धिंगाणा करून घालण्यापेक्षा दूध पिऊन साजरं करा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं तरुणांना केलंय। रात्री भजन, कीर्तन आणि दुधाचा प्रसाद घेऊन नववर्ष साजरं करा असं अनोखं आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून उगमस्थानापासून सोडवणार आहे। त्यांच्यातील गाळ काढून त्या स्वच्छ करणार असल्याचं वक्तव्य नववर्षाचा संकल्प मावळचे खासदार श्रीरंग बारणेंनी केला। वाशिममध्ये ईव्हीएम संदर्भात गैरसमज दूर करण्यासाठी आणि मतदानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय। याद्वारे जनजागृती केली जाते। 20 डिसेंबरपासून हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत 500हून अधिक नागरिकांना मतदानाचं प्रशिक्षण देण्यात आले। सरकारचे दौरे नक्की कुणासाठी आहेत? लोकांच्या हिताचे आहेत की राजकीय हितासाठी? हे त्यांनी स्पष्ट करावं असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला। महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा
चा आजचा चौथा दिवस आहे. तटस्थ असलेले जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी आक्रोश मोर्चावर टीका केली आहे. या मोर्चाला लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं मोठं वक्तव्य करत अतुल बेनकेंनी आक्रोश मोर्चाची खिल्ली उडवली. अहमदनगर जिल्ह्यातील अमित भांगरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभेचे आमदार किरण लहामटे अजित पवार गटात सामील झाल्यानं अकोले मतदारसंघात शरद पवारांकडून भांगरे कुटुंबाला ताकद देण्यात आली. पिंपरी चिंचवड मधील टीडीआर प्रकरणात आता आपनं उडी मारली आहे आणि आप पक्षानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या गेटसमोर नकली नोटा घालून आंदोलन केलं. आयुक्त शेखर सिंग, मुख्य शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्या प्रतिमेला नोटांचा हार घालून निषेध करण्यात आला. जळगावातल्या महापालिकेच्या महिला बचत गटाच्या खानदेश महोत्सवाचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, खासदार उमेश पाटील यांच्यासह मान्यवरांची महोत्सवाला उपस्थिती होती. शाळकरी मुलांच्या नृत्यासह गीत गायन आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणानं खानदेश महोत्सवाचा शुभारंभ झाला. 25 हत्तींच्या कळपानं घरावर हल्ला केला. या घरात असलेल्या महिलेला हत्तींनी जागीच ठार केलं. या घटनेमुळे गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं. ख्रिसमस सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीतून महामार्ग पोलिसांनी धडा घेतलाच नाही का? आता न्यू इयर सेलिब्रेशनच्या निमित्तानं अवजड वाहतूकदारांना पुन्हा एकदा केवळ आवाहन करण्यात आलं आणि त्यांनी धन्यता मानली. बेशिस्त अवजड वाहनधारक महामार्ग पोलिसांच्या आव्हानाला नेहमी केराची टोपली दाखवतात. हे गेल्या आठवड्यात सिद्ध झालं, तरीही काही कारवाई. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदनापूर इथं अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. यावेळी त्यांनी रामकथा सप्ताहाचं प्रतिपादन केलं. खासदार इम्तियाज जलील रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस येण्याआधीच परतले. इम्तियाज जलील यांनी काढता पाय घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींच्या घोषणा देण्यात आल्या. कोकण रेल्वे महामंडळ असलं तरी त्याला रेल्वेकडून कमी प्रमाणात निधी दिला जातो. त्यामुळे कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा अशी मागणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली. त्यासाठी केंद्राला प्रस्ताव द्यावा, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक गणपतीपुळेला दाखल झाले. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सांगलीतल्या विटा रस्त्यावर अचानक चारचाकी गाडीनं पेट घेतला. तिथल्या जागरूक नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क केल्यानं आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सारंगखेडा घोडे बाजारात अश्वरपेट करत घोडेस्वारीचा आस्वाद घेतला. सारंगखेडा घोडे बाजाराची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री अनिल पाटलांना उमदे घोडे पाहिल्यानंतर घोडेस्वारीचा मोह आवरता आला नाही. यावेळी त्याने एका घोड्यावर बसून रेसिंग ट्रॅकची रपेट मारली. वाशिम जिल्ह्यातल्या घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक अशा 86,365 वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवलं जाणार आहे. हे प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे मीटर बसवलं जाणार आहे. प्रीपेड स्मार्ट वीज मीटर ग्राहकांना मोफत दिलं जाणार असून केंद्र सरकार आणि महावितरण हा खर्च करणार आहे. लोकसभा मतदारसंघातील सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं, लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून विकास करणं हेच माझं पहिलं उद्दिष्ट असून हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं वक्तव्य धाराशिव ठाकरे गटाचे लोकसभा खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलं. नांदेडमध्ये होणाऱ्या ओबीसी महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. 7 जानेवारीला होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यात छगन भुजबळ, बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश शेंडगे, विजय वडेट्टीवारांसह अन्य ओबीसी नेते उपस्थित राहणार. बहुचर्चित आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या खर्चात 2,192 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 2 डेडलाईन चुकवणाऱ्या कंत्राटदारांना कोणताही दंड आकारण्यात आला नसल्याचं समोर आलं. उत्तर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या सप्तशृंग गडावरील भगवती मंदिर 31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या निमित्तानं दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आदिमायेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. रविवारी 31 डिसेंबर असल्यानं भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
मुंबईत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली. तसंच लाऊड स्पीकर्स, बँड आणि फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 31 साजरा करा पण नियमांचं भान ठेवा असा इशारा देण्यात आला. अहमदनगर जिल्हा प्रसारक मंडळाच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक बाळासाहेब फुलमाळी यांनी कमी पगारावर काम केलं. त्यांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली. मात्र त्यांचं निधन झाल्यानं त्यांना न्याय मिळू शकला नाही. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन वंचित आघाडीनं आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपावर घेण्यासाठी लेखी आश्वासन देण्यात आलं. केंद्र सरकारनं तूर आणि उडीद डाळीच्या करमुक्त आयातीची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे. देशातील डाळींचा पुरवठा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मंजुरीनंतर विदेश व्यापार महासंचालकांनी याची अधिसूचना जारी केली. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी तसंच बोनसचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या NEML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य होतं. 1.5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली नव्हती. आता सरकारनं 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय संजोग वाघेरे ठाकरे गटात प्रवेश करणार. हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांनी शक्ती प्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला. धाराशिव शहरातील वाहतूक पोलीस आणि नगरपालिकेच्या समन्वयाच्या अभावी शहरातील 5 चौकातील सिंगल व्यवस्था ही बंद पडली. त्यामुळे वाहतूक नियंत्रण अशक्य झालं असून शहरात दररोज वाहतूक कोंडी होतीये. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बॉम्बे सैपर्स युद्ध स्मारक शताब्दी आणि कारगिल विजयाच्या 25व्या वर्षानिमित्तानं पर्वत से सागर तिरंगा हे साहसी अभियान भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी हाती घेतलंय. या अभियानांतर्गत नांदेड विमानतळावर अनुभवी वैमानिकांनी 4 छोटी विमानं उतरवली. हिंगोलीच्या सेनगाव ते जिंतूरकडे जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला विजेच्या तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. या तारा धोकादायक असल्यानं अपघाताची दाट शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे तारा तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी मागणी नागरिकांकडून. भंडारा जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्याचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. त्यात आज पहाटेपासून धुकं वाढल्यानं रस्ते दिसेनासे झाले. पुण्यातल्या आंबेगाव बुद्रुक इथं अनधिकृतपणे उभारलेल्या इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेनं 11 इमारतींमधील सुमारे 500 सदनिका जमीनदोस्त केल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बेघर झालेत. पण 2 वर्ष महापालिकेनं कारवाई का केली नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. 31 साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये वेगळा जल्लोष असतो. यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी गोंदिया पोलीस सज्ज झालेत. 2 दिवस आधीपासून पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली आहे. तर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर नेण्यासाठी सुरू असलेलं काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होताच मार्चपासून रेल्वेनं 12 तासात दिल्ली गाठणं शक्य होणार आहे. सध्या प्रवासाला 16 तास लागतात. या मार्गाची गती वाढवण्याची डेडलाईन मार्चपर्यंत आहे. कोरोना आणि कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळ चाललेला संप यामुळे एसटीचं रुतलेलं चाक यंदाच्या वर्षात प्रगतीच्या हमरस्त्यावर आलंय. महिला सन्मान योजनेनं एसटीला मोठा आधार दिला. या योजनेमुळे महिला वर्गाची एसटी प्रवासाला पसंती मिळाली आणि गेल्या 8-9 महिन्यामध्ये महामंडळाला 1200 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं मुंबईतल्या चौपाट्या, मोठे मॉल्स आणि पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. दरम्यान या काळात मुंबईकरांना प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेला. बेस्ट उपक्रमाच्या वतीनं विविध बस मार्गावर रात्री 29 जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. ही परीक्षा राज्यभरातील सर्व जिल्हा केंद्रांवर घेतली जाणार असून या परीक्षेसाठी 5 ते 25 जानेवारी या कालावधीत अर्ज करता येणार आहे. राज्य लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चं वेळापत्रक गुरुवारी जाहीर केलं. जुन्या अभ्यासक्रमानुसार MPSCची परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी आहे. पण केवळ 205 जागांसाठी ही परीक्षा होत असल्यानं लाखो विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होती. वसई ते वैतरणा दरम्यान ब्लॉक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक पर्यटक मुंबईत दाखल होतात. मात्र असं असतानाही मध्य रेल्वेवर 31 डिसेंबरला ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. मात्र पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्यानं प्रवाशांना ब्लॉकपासून दिलासा मिळाला.
धाराशिव कारी गावचा समावेशावरून पुन्हा वाद सुरू झालाय। कारी गावचा सोलापूर जिल्ह्यात समावेश करा, यासाठी गावात गुप्त मतदान घ्या असे आदेश महसूल मंत्री यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना दिलं। तर कारी गावचा समावेश सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात न करता धाराशिव जिल्ह्यात राहू द्या अशी मागणी कारी ग्रामस्थांनी केली। शेगावातील संत गजानन महाराजांच्या समाधीचं मंदिर 31 डिसेंबर रोजी रात्रभर खुलं राहणार आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। 31ला होणारी गर्दी लक्षात घेता नवी मुंबईच्या नेरूळमधील वंडर्स पार्क 31 डिसेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। पालिकेच्या निर्णयामुळे नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली। सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदी ध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून या अनुषंगानं मिरवणूक मार्गातील रस्त्यावरचे खड्डे बुजवणं, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणं अशी सगळी कामं तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांना दिले। जळगाव जिल्ह्यातल्या शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। पपईला प्रति किलो 3 ते 4 रुपयांचा भाव मिळतो। शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतंय। नैसर्गिक आपत्ती आणि पपईला भाव नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात। नव्या वर्षात मुंबई महानगरपालिकेकडून करवाढीची तयारी करण्यात आली। गेल्या 3 वर्षापासून रखडलेला मालमत्ता करवाढीचा बोजा मुंबईकरांवर टाकण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सुमारे 10 ते 15% करवाढ। नांदेड जिल्ह्यात अनेक दिवसापासून अवैध दारू विक्री सुरू आहे। हीच दारू बंदी बंद करावी या मागणीसाठी लारी गावातील महिला थेट पोलीस ठाण्यात धडकल्या। महिलांनी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षकाला घेराव घातला। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 6 वर्षीय चिमुकली शाळेतून परतत असताना एका अज्ञातानं तिचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला। चिमुकलीनं हा सगळा प्रकार घरी सांगता तिच्या पालकांनी तक्रार दाखल केली। संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।